आणि पहिल्या सामन्यातील विजयी संघ आर एस स्पोर्ट्स यांच्यात हा दुसऱ्या फेरीतला सामना. नाणेफेक जिंकलेली आहे ती ओलपॅक संघाने. गुजर साहेब यांची काहीतरी विनंती आहे. पुढील संघ PNSC आणि खारेगाव 11. आपण आलेल्याची नोंद द्यायची आहे. PNSC वर्सेस खारेगाव 11. आपण आलेल्याची नोंद द्यायची आहे. फलंदाज परेश पारकर आणि प्रणय पुन्हा एकदा सज्ज. गोलंदाजी मार्कवर निखिल. लेग अंपायर साठी खास दुबईवरून मागवलेले सतीश हिंगमरे. संघाने नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. आतापर्यंत लागलेले आपले पंच ओम मुळे आणि सतीश हिंगेरी. गोलंदाजी मार्कवर निखिलांना आणि हा पहिलाच वन बाउन्स. हॅलो. उंचावर उडवलेला चेंडू होता हा परेश यांच्या मार्फत. मात्र हा ना करता करता 2 क्षेत्रकांच्या मध्ये चेंडू पडलेला आहे आणि हा झेल गेलेला आहे. माझ्या मते योगेश तिथे होते. योगेश यांचा हा झेल होता. त्यांनी घ्यायचा होता पण त्यांना वाटलं की मागून क्षेत्ररक्षक घेत आहेत त्या झेल घेण्यासाठी. धावसंख्या झालेली आहे ती 2 चेंडू 2 धावा. आणि आता मात्र अवांतर असा चेंडू. पंचांचे दोन्ही हात अवांतर. पहिला बाउन्सर झालेला आहे. पंचांकडनं निर्णय चेंज होताना हा नो चेंडू. पुढील चेंडू हा फ्री हिटचा चेंडू निखिल यांचा. परेश यांच्यासाठी मिस हिट. आपण पाहत होतो परेश यांना पहिल्या सामन्यात ज्या पद्धतीने फटकार खेळलेले होते त्याच पद्धतीने पुन्हा एकदा फटकार खेळण्याचा. परंतु निर्धावाचा चेंडू निखिलांना यांच्या मार्फत. धावसंख्या झालेली आहे ती. अतिरिक्त चेंडू पाहायला मिळतोय निखिल यांच्याकडनं. वाईट अतिरिक्त चेंडू. धावसंख्या झालेली आहे ती. पहिले 2 धावले नंतर वाईट. एक नो होता तो 0 नव्हता तो वाईट नो आहे तो. काय हो मध्ये फोन उचलता आहे तर घोळ करू नका. 5 चेंडू झालेले आहेत आणि धावसंख्या झालेली आहे ती 6 धावा. उंचावर डोलावलेला चेंडू. पाहूया झेल होतोय का. मात्र क्षेत्ररक्षक झेलच्या खाली येता येता बॉल निसटलेला आहे. अथर्व यांच्याकडनं सुंदर असा थ्रो बघायला मिळतोय. तोपर्यंत 2 धावा काढलेल्या आहेत. तिकडे बघ किती झाला स्कोर. तिकडे स्कोर बघ किती झाला. ते चेंज करायचं 5 दिसतात 4 वर्ष. एक वाईड पडलाय. एक नो आणि एक वाईड. षटक संपलेला आहे.
आता मी मोजू हो तो जाधव साहेब तुम्ही घोळ घातला जाते इथे त्यांनी किती आले धावसंख्या झालेली आहे ती 8 बिनबाद 8 एवढं कोण गेला तिकडे किती झालं अरे त्यालाच नाही माहिती किती झालं किती झाले 8 किती झाले एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 8 फुल गोलंदाजीसाठी आलेले आहेत ते संघाकडून दुसरं आणि वैयक्तिक पहिलं असं षटक घेऊन आलेत ते जय उर्फ अण्णा जय हे धावदार गोलंदाजी करण्यासाठी माहीर आहेत बघूया परेश काय करतायत पहिला चेंडू आणि उंचावर टोलावलेला हा चेंडू पुन्हा एकदा झेलची संधी आता मात्र पुन्हा एकदा झेल निसटलेला आहे पुन्हा तोच फिल्डर पुन्हा तोच बॅट्समन पहिल्या चेंडूवर 2 धावा काढण्यात यश झेल मात्र सुटलेला आहे परेशांचा हा बहुतेक दुसरा झेल सुटला तिसरा झेल बघूया किती महाग ठरू शकतो हा झेल आता मात्र वेगवान गोलंदाजी अजय अण्णा यांच्या मार्फत डिक्लेअर झोन मध्ये एक चेंडू धावसंख्या झालेली आहे ती 11 2 चेंडू 11 धावा तिसरा चेंडू घेऊन येतो तो जय परेश यांना आता मात्र निर्धाव असा चेंडू पाहायला मिळतोय परेश यांच्या जय यांच्या मार्फत माफ करा परेश यांना काही समजलेला नाहीये नक्की कोणत्या दिशेने चेंडू वळवला जातोय जय यांच्याकडे एक कला आहे त्याच स्पीडने ते वेगवान गोलंदाजी करू शकतात त्यांची ॲक्शन मात्र सेम असते आणि त्याच ॲक्शनवर ते चेंडू वळवू देखील शकतात पुन्हा एकदा आता हा मात्र अवांतर असा चेंडू पंचांचे दोन्ही हात स्क्वेअर वाईड असा चेंडू 3 चेंडू धावसंख्या झालेली आहे ते 12 धावसंख्या 12 षटकातील चौथा चेंडू घेऊन येत आहेत ते आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे एकाच ॲक्शन मध्ये 2 चेंडू टाकण्याची कला आहे ती जय अण्णा यांच्याकडे परेश यांना पुन्हा एकदा काहीच समजलेला नाहीये चेंडूचा गती चेंडूचा वेग समजण्यात थोडा लेट जय यांना आता मात्र वेगवान गोलंदाजी 1 धावेसाठी धावसंख्या झालेली आहे ती 13 चेंडू झालेले आहेत ते 5 षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत ते जय यांना परेश यांच्यासाठी धावसंख्या मात्र 13 वर सामावलेली आहे बघायला लागेल या पुढील षटकात काय करतात ते कारण मागच्या सामन्यात देखील हीच परिस्थिती होती परंतु परेश यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली आता काय करतायत आणि हा वेगवान गोलंदाज अतिरिक्त असा चेंडू धावसंख्या झालेली आहे ती 14 इथेच आहे धावसंख्या झालेली आहे ती 14 2 षटकांच्या समाप्तीनंतर वेगवान अशी गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला जय यांच्याकडनं मागील सामन्यात उत्कृष्ट अशी गोलंदाजी केलेली होती बहुतेक वोल्फॅक संघाने त्याच पुनरावृत्ती आता परत करताना पुढील गोलंदाजीसाठी मात्र यश येताना दिसत आहेत शूजची लेस बांधतायत म्हणजे वेगवान गोलंदाजी करणार आहेत निखिल यांना बाउंड्रीवर आलेला आहे त्यांच्या यांना मात्र परत यष्टीरक्षकाच्या भूमिकेत पुढील सामना जो आहे तो पीएनएससी आणि खारेगाव 11 दोन्ही संघांनी आलेल्याची नोंद द्यायची आहे ही इनिंग संपल्यानंतर तुम्हाला टॉससाठी यायचं आहे याची नोंद घ्यायची आहे तुम्ही कृपया आपण आलेल्याची नोंद द्या सामने हे वेळेत सुरू करायचे आहेत पीएनएससी आणि खारेगाव 11 पुढील सामना
पॅक जिंकलेली. PGMM. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू उडवलाय मिड विकेटच्या रिजन मध्ये. प्रणय यांनी उत्कृष्ट असा घनघनाती षटकार. प्रणयांच्या बॅटमधनं पहिल्या चेंडूवर आलेला हा घनघनाती षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या झालेली आहे ती 20, बिनबाद 20. यश यांच्या गोलंदाजीला थोडासा विराम मिळताना दिसतोय. त्यांनी लेंथ जराशी मागे खेचली होती आणि प्रणयांनी ती लेंथ भरपूर उत्कृष्टरित्या ओळखली. पुढील चेंडू घेऊन येतात यश प्रणयांना. दुसरा चेंडू षटकातील. पुन्हा एकदा तीच परिस्थिती. धावून काढायचे आहेत जोपर्यंत पंच डिक्लेअर देत नाहीत. एक धाव काढलेली आहे. चोरटी अशी धाव म्हणता येईल. धाव संख्या झालेली आहे ती 21. 2 चेंडू 21 धावा. खारेगाव 11 आपण आलेल्याची नोंद द्यायची आहे. तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू. तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येत आहेत ते यश परेश यांना. धावसंख्या झालेली आहे ती 21. बिनबाद 21 अशी धावसंख्या. तिसरा षटक प्रगतीपथावर. लाईनमॅनच्या भूमिकेत आपले पूर्ण केपी स्पोर्ट्सचे खेळाडू पाहायला मिळत आहेत. यश यांच्याकडनं पुढील चेंडू आणि मात्र बॅट जोरात स्विंग केलेली होती पण बॉल आणि बॅटचा काही मिलाप नाही. निवडावाचा चेंडू. 3 चेंडू 21 धावा. चौथाच आणि हा उत्कृष्ट टोलवलेला चेंडू निखिल अण्णा यांची उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण मात्र केलेलं आहे पण चेंडू चाललाय तो दुसऱ्या दिशेला आणि तोपर्यंत 3 धावा धावून काढलेल्या आहेत. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल निखिल अण्णा यांचं. डीप मिड विकेट वरून स्क्वेअर लेगला धावा दिलेल्या आहेत आणि आपल्या संघासाठी 1 धाव बचावलेली आहे. 1 धाव किती मोलाची असते ही सगळ्यांना विचारू शकता तुम्ही. ज्यांनी 1 धावांनी सामना गमावलेला असतो त्यांना विचारा त्याची किंमत. धावसंख्या झालेली आहे ती 24. षटकातील 5वा चेंडू घेऊन येत आहेत ते यश प्रणय यांना. उत्कृष्ट आतापर्यंत फलंदाजी म्हणता येईल RS स्पोर्ट्स संघाची. आता मात्र फटका फसलेला आहे आणि 1 धाव काढण्यात यशस्वी प्रणय. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 25 धावा. 5 चेंडू 25 धावा झालेल्या आहेत. मी तेच सांगितलं पंच आमचे चोख आहेत. आम्हाला माहिती आहे त्यांची दिशा दशा दुर्दशा सगळे आम्हाला माहिती आहे. 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती 25. शेवटचा चेंडू यश यांच्याकडनं. शेवटच्या चेंडूवर मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परेश यांचा परंतु निर्धाव असा चेंडू यश यांच्या मार्फत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 25. पुन्हा एकदा तीच परिस्थिती RS स्पोर्ट्स संघाकडे. RS स्पोर्ट्स संघाकडनं 12व्या खेळाडूची भूमिका सादर करताना तुषार आमच्या कॉमेंट्री कक्षामध्ये आणि तेच पुन्हा फिल्डिंगला जाताना दिसतील 11व्या खेळाडू म्हणून. परेश यांची मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी त्यांनी आपल्या समाविष्ट केलेली आहे. त्यांनी सांगितलेलं मला कोणताही मॅन ऑफ द मॅच देऊ नका. मी फक्त माझा खेळ एन्जॉय करणार आहे. ट्रॉफी घरी घेऊन जाणार नाही. ट्रॉफीसाठी भरपूर हकदार आहेत. चला वेळ दवडू नका. शेवटचा षटक आहे. तुमच्याकडे वेळ मात्र कमी आहे. संतोष गोलंदाजी मार्कवर
षटकातील चौथा आणि वैयक्तिक पहिलं असं षटक घेऊन येत आहेत ते संतोष ऑलपॅक संघाकडनं. तन्मय प्रभू यांची काहीतरी वेगळीच कला चालू आहे. ते कधीपासून काय करतात ते माहिती नाहीये. सुरुंग लावण्याचा प्रयत्न. आपल्याला किल्ला बांधायचा नाहीये, नाही आपल्याला घोडबंदरचा रस्ता दुरुस्त करायचा आहे. षटकातील पहिला चेंडू घेऊन येत आहेत ते संतोष प्रणय यांच्यासाठी आणि चेंडूने उसळीच घेतली नव्हती. चेंडू झालेला आहे निर्धाव. धावसंख्या झालेली आहे ती 25. अजून एकही गडी गमावलेला नाहीये. RS स्पोर्ट्स संघाने 19 चेंडूंचा खेळ झालेला आहे. षटकातील दुसरा चेंडू घेऊन येत आहेत संतोष प्रणय यांना पुन्हा एकदा. आता मात्र अवांतर असा चेंडू पंच ओममुळे यांच्याकडून दोन्ही हात स्क्वेअर वाईट. अतिरिक्त चेंडू. धावसंख्या झालेली आहे ती 26. एक चेंडू 26 धावा. षटकातील दुसरा चेंडू घेऊन येत आहेत ते संतोष. आता मात्र पुन्हा एकदा अवांतर असा चेंडू. षटकातील दुसरा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येत आहेत ते संतोष. आता मात्र उत्कृष्ट असा चेंडू. प्रणय यांना काही समजलेला नाही आहे. यॉर्कर गतीचा हा चेंडू होता. चेंडू ज्या पद्धतीची स्पीड हवी होती ती स्पीड होती. संतोष यांना उत्कृष्ट असा हा गोलंदाजीचा मारा करताना प्रणय यांना. षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतात ते संतोष पुन्हा एकदा. आणि आता लाईन सोबत लेंथ बिघडलेली आणि यष्टीरक्षकाकडनं ही चूक झालेली आहे. वाईड +1 अशा 2 धावा आलेल्या आहेत. काय करूया. या षटकात आलेल्या आहेत नाम मात्र 4 धावा, त्यातले 3 वाईड आहेत. बॅटीने एकही धाव आलेली नाहीये. पुन्हा एकदा मिस. आता मात्र विकेट गमावावी लागेल. परेश यांनी स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्यासाठी प्रणय यांचा बळी दिलेला आहे. पहिला लागलेला हादरा, पहिली विकेट RS स्पोर्ट्स संघाला. हा मात्र जबरदस्तीवाला विकेट होता, कारण प्रणय यांच्या बॅटीला बॉल लागत नाहीये. त्यांना माघारी परतण्यासाठी दिलेला हा चान्स. जॉन यांचं आगमन झालेलं आहे ग्राउंडवर. पुढील फलंदाज शुभम उर्फ जॉन. नाही, निर्धाव चेंडू होता आणि विकेट गेलेला आहे. षटकातील चौथा चेंडू घेऊन येत आहेत ते संतोष परेश यांना. आता मात्र पंचांकडनं स्वैर असा चेंडू, अतिरिक्त चेंडू. या षटकातील बघायला गेलं तर चौथा हा अतिरिक्त चेंडू जो संतोष यांनी राखलेला आहे. बॅटीने मात्र एकही रन आले नाहीये, पण वाईडचे तुम्ही 4 धावा खर्च केलेले आहेत. पुन्हा एकदा संतोष. आता पुन्हा तोच परिस्थिती. आता मात्र इथे रनआउटची संधी आणि फलंदाज धावचीत. जिथे रन नव्हती तिथे घेण्याचा प्रयत्न केला आणि फलंदाज धावचीत झालेला आहे शुभम उर्फ जॉन. या षटकात बॅटीने एकही धाव आलेली नाहीये आणि धाव संख्या झाली होती 30. 4 वाईट टाकलेले आहेत. 4 चेंडू झालेले आहेत आतापर्यंत आणि 4 वाईट टाकलेले आहेत. 8 चेंडू टाकलेले आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धाव संख्या झाली होती 30, नाम मात्र 30. आता मात्र फलंदाजला बॅटीला बॉल लागलेला आहे. प्रसाद यांची उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल शॉर्ट मिड विकेटवर. आता आलेले आहेत फलंदाजीला विवेक पाटील, तानाजी पाटील यांचे सुपुत्र विवेक पाटील. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. शेवटचा चेंडू या षटकातील, यास तुमच्या सत्रातील शेवटचा चेंडू. धावसंख्या झालेली आहे ती 31. आता पाहूया पुढील चेंडू संतोष काय करतायत ते. आता पुन्हा एकदा मिस म्हणता येईल.
बॅटीने मात्र फक्त एक धाव खर्च केलेली आहे संतोष यांनी आणि सगळ्या धावा दिलेल्या आहेत त्या अतिरिक्त. असं बघायला गेलं तर उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली संतोष यांनी. अतिरिक्त जर आपण रन सोडले तर त्यांचे रन काही झालेले नाहीये. धाव संख्या झालेली होती 31. जिंकण्यासाठी 32 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे आर एस स्पोर्ट्स संघाने वोल्फॅक संघासमोर. उत्कृष्ट अशी गोलंदाजी केलेली आहे वोल्फॅकच्या चारही गोलंदाजांनी. पुढील सामना जो आहे PNSC विरुद्ध खारेगाव 11. कृपया दोन्ही संघांच्या कर्णधारांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. टॉस साठी यायचं आहे. आमचे मित्र निवेद निमकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. खारेगावातील गोड आवाज ज्यांच्या मार्फत आपण बरेच सामने कव्हर केलेले आहेत असे निवेद निमकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. फलंदाजीसाठी आता गेलेले आहेत ते जय अण्णा आणि अथर्व चव्हाण. तुमची नावं आमच्या कॉमेंट्री कक्षात पहिल्यापासून नोंद आहेत. तुम्ही काळजी करू नका. नावं ही जिंकण्यासाठी वोल्फॅक संघाला 32 धावांचं आव्हान आहे. PNSC विरुद्ध खारेगाव 11. दोन्ही संघांचे कर्णधार कृपया माईकशी संपर्क साधायचा आहे. टॉस साठी यायचं आहे. अथर्व यांना सुवर्ण संधी आलेली आहे. लगातार 2 षटकार लगावले तर मंगेश गुजर यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. अथर्व चव्हाण याची आपण नोंद घ्यायची आहे. तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. अलंकार शेलार यांना मी विनंती करतो की पुढील सामन्याचा टॉस उडवून घ्यायचा आहे. तुम्ही आमचे मान्यवर आहात. आजचा दिवस हा तुमच्या हस्ते आम्ही पार पाडत आहोत. कमेंट्स PNSC विरुद्ध खारेगाव 11. पुढील सामना पहिलाच अतिरिक्त चेंडू. गोलंदाजाचं नाव संदीप. धन्यवाद रणजित दादा. संदीप यांच्याकडनं पहिलाच अतिरिक्त चेंडू. बहुतेक हा दुसरा देखील अतिरिक्त चेंडू आहे आणि आत्ताचा हा नो आणि फ्री हिट. PNSC यांनी टॉस जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेला आहे. आता मात्र निर्धावाचा चेंडू. फ्री हिटचा चेंडू होता पण हा निर्धावाचा चेंडू आणि 1 धाव डिक्लेअर मध्ये गेलेली आहे. माफ करा, निर्धाव नाही आहे, 1 धाव डिक्लेअर झोन मध्ये गेलेली आहे. धाव संख्या झालेली आहे ती 3. 1 चेंडू 3 धावा. PNSC यांनी टॉस जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. जय अण्णा यांचा उत्कृष्ट असा कव्हर ड्राईव्ह म्हणता येईल आणि ते क्षेत्ररक्षकाकडनं जर असं गचाळ असं क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. उत्कृष्ट असा थ्रो मारलेला होता परंतु जरासा मिस झालेला आहे. अथर्वसाठी सुवर्ण संधी आहे. लगातार 2 षटकार लगावल्यास 501 रुपयाचा पारितोषिक आहे. अथर्व चव्हाण यांनी याची नोंद घ्यायची आहे. षटकातील 3रा चेंडू घेऊन येत आहेत ते संदीप. जय अण्णा यांनी उडवलेला हा तुफान चेंडू गेलाय सीमा रेषा पार. षटकार. धाव संख्या झालेली आहे ती 11. जिंकण्यासाठी 32 धावांचं आव्हान आहे. पहिल्या षटकात
उडवलेला हा षटकार. लाईनमॅन कृपया बॉल घेऊन यायचा आहे. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता परंतु अवांतराचा चेंडू, अतिरिक्त चेंडू संदीप यांच्याकडनं वाईड. धावसंख्या झालेली आहे ती 12. चेंडू झालेले आहेत ते 3 चेंडू आणि 12 धावा. पुन्हा एकदा बहुतेक चेंडू गेलाय श्रीपुष्पच्या टेरेसवर. घनघनाती षटकार मारलेला आहे तो जय अण्णा यांनी. धाव संख्या झालेली आहे ती 18. चेंडू झालेले आहेत ते 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि 18 धावा झालेल्या आहेत. मॅचचा बॉल आलेला आहे, कृपया त्याच्यावर लक्ष ठेवा. जे आपले लाईनमॅन आहेत कृपया त्यांनी रस्त्यावरच उभे राहिलं तर बरं होईल, कारण की चेंडू सारखे बाहेर जातील. जयांना बॅटिंगला आहेत. पुन्हा एकदा आटो लावलेला उत्कृष्टाचा हात आणि नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू गेलेला आहे सीमारेषा पार. चौकार. उत्कृष्ट अशी फलंदाजी म्हणता येईल जयांना यांची. धावसंख्या झालेली आहे ती 22. आणि पुन्हा एकदा गचाळ असा क्षेत्ररक्षण. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती 26 धावा. जिंकण्यासाठी नाममात्र 6 धावांची गरज. 18 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज. मागच्या मॅच मध्ये उत्कृष्ट असं षटक टाकलेलं होतं संदीप यांनी, मात्र आता जय अण्णा यांनी एका षटकात मॅच संपवण्याचा निर्धार धरलेला होता, परंतु तरी पण अथर्वासाठी सुवर्ण संधी अजूनही उपलब्ध आहे. 2 षटकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक. पुढील षटक घेऊन आले ते प्रणय आणि आता मारलेला होता फटका कव्हर ड्रायव्हर आणि गेलेला आहे तो 4 धावांसाठी. उत्कृष्ट असा हा फटकार अथर्वा यांच्याकडनं. धाव संख्या झालेली होती 30 धावा. जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता. बहुतेक अथर्वा यांचं प्राईज हुकलेलं आहे 500 रुपयाचं. 2 धावांची आवश्यकता. तरी पण मी मारणार याच परिस्थितीत अथर्वा यांनी. आणि क्षेत्ररक्षण नैसर्गिक अडथळ्यामुळे तिथे क्षेत्ररक्षकांकडनं चूक झालेली आहे आणि नाममात्र 8 चेंडू मध्ये सामना संपवलेला आहे ओलपॅक संघाने आणि ओलपॅक संघ पात्र झालेला आहे पुढील फेरीसाठी. धन्यवाद मंडळाकडनं. हार्दिक हार्दिक शुभेच्छा. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देतो. मॅन ऑफ द हॅलो. या सामन्याचा सामनावीर जय अण्णा यांना येत आहे. हॅलो हॅलो. जय अण्णा या सामन्याचा. अरे यार बंद झाला. या सामन्यातील सामनावीर यांना मी विनंती करतो की कृपया आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकार करायचा आहे. अलंकार सेलारे यांना विनंती करतो की मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन जय अण्णा यांना पुरस्कृत करायचं आहे. जय यांना विनंती करतो की मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकार करायचा आहे. उत्कृष्ट अशी फलंदाजी आणि गोलंदाजी केलेली होती जय अण्णा यांनी.